ग्लो तर करत आहे, खरंच ग्लो करत आहे. बट हे लावायसाठी खूप स्मूथ आहे आणि इझिली ब्लेंड होत आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल बिकॉज इट्स माय फर्स्ट व्हिडिओ. जर तुम्ही मला पहिल्यांदा बघत असाल तर मी तुम्हाला माझा इंट्रो देऊन देते. माझं नाव समांता. ऑफकोर्स तुम्हाला पहिल्यांदा बघत असाल तर माझं नाव समांता आणि मला मेकअप आवडतो. मेकअप स्किन केअर माझी आवड आहे आणि या चॅनलवर तुम्हाला हेच व्हिडिओ मिळणार आहे. मेकअपचे वगैरे ट्युटोरियल, स्किन केअर, काही टिप्स ट्रिक्स, काही मिनी व्लॉग्स वगैरे. तर बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि वळूया आपण आपल्या व्हिडिओकडे. सो टुडे आय एम ट्राईंग न्यू प्रोडक्ट्स विच आय हॅव डाईंग टू टेस्ट अँड आय विल टेल यू व्हॉट्स वर्थ द मनी अँड व्हॉट यू कॅन टोटली स्किप. ओके, तर मी स्विस ब्युटीवरून बोलवले आहे प्रोडक्ट. तर मागे ऑफर होती सुरू, तर तुम्हाला 999 मध्ये 4 प्रोडक्ट्स मिळत होते, तर मी ते बोलवले आहे. त्यामध्ये तुम्हाला 6 मिनिट्स फ्री मिळत होते. तर अनबॉक्स करूया. म्हणजे मी अनबॉक्स केलेलं आहे कारण की माझ्यामध्ये थोडीही असं पेशन्स नाही आहे थोडंही, पण मी हे उघडलं आहे बॉक्स आणि यामध्ये आहेत आपले प्रोडक्ट्स. ASMR. ओके, सो फर्स्ट प्रोडक्ट इज स्विस ब्युटी रिअल मेकअप बेस हायलायटिंग प्रायमर. आणि याचे मी एवढे व्हिडिओ बघितले इन्स्टावर की मला हे खूप दिवसाचं ट्राय करायचं होतं, तर मी शेवटी हे बोलवलं आहे. आणि माझ्याकडे प्रायमर आहे पण ते नायकाचं आहे, तर ते पोर मिनिमायझिंग प्रायमर आहे आणि मला काही पोर्स आहेत नाही, तर ते माझ्या काही एवढं कामाचं नाही आहे, पण ते स्मूथ करते स्किनला. तर हे एक हायलायटिंग प्रायमर होतं, तर मला एक ग्लोई डिवी बेस मिळण्यासाठी मला हे पाहिजे होतं. तर हे आपण आता अनबॉक्स करू आणि मी हे फर्स्ट टाइम ट्राय करत आहे. सो आय एम सो एक्सायटेड आणि माझ्या खूप जास्त हाय एक्सपेक्टेशन आहे या प्रोडक्टपासून. आणि मी हेच सर्व प्रोडक्ट यूज करून माझा फुल फेस ऑफ मेकअप करणार आहे, तर म्हणजे तुम्हाला समजणार हे कसे आहे. सो दिस इज इन द शेड नॅचरल टिंट 01. यामध्ये 3 व्हेरियंट येतात, एक नॅचरल टिंट, एक गोल्डन आणि एक पिंक. तर आता हे आपण चेहऱ्यावर लावूया आणि बघूया हा कसा ग्लो देतो. अँड दिस इज गोना बी द फर्स्ट इम्प्रेशन. आपल्याला ब्लेंड करूया. खरंच ग्लो करत आहे, जे म्हणते ते करते. याची प्राइस होती 349 समथिंग. मी इथे टाकून देणार. ड्यूई बेस पाहिजे असणार, ग्लोई बेस पाहिजे असणार, जर तुम्हाला मॅट फिनिश वगैरे आवडत नाही तर तुम्ही हे यूज करू शकता. हे तुम्ही फाउंडेशनमध्ये मिक्स करून पण लावू शकता. तर नेक्स्ट आहे हे स्विस ब्युटीचं कन्सिलर आणि दिस इज इन द शेड 04 मीडियम बीच. तर आता आपण याची कव्हरेज बघूया कशी आहे. ओके, तर मी हे हाफ फेसला लावला आहे, म्हणजे आपल्याला बिफोर आणि आफ्टरचा फरक कळेल. तर हा थोडा लाईट शेड आहे, तर हा मला ब्राईटनिंगसाठीच यूज करावा लागणार हायलायटिंगसाठी. बट हे लावायसाठी खूप स्मूथ आहे आणि इझिली ब्लेंड होत आहे आणि याची कव्हरेज पण छान आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता माझे डार्क सर्कल पूर्ण हाईट झाले आहे आणि इथलं पण पिगमेंटेशन न्यूट्रल झालं. ओके, तर ही साईड मी एकदा ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करून पाहते. मला वाटलं हा एक्झॅक्ट मॅच राहणार, तर मी करेक्टिंगसाठी यूज करणार, पण ठीक आहे. ओके, तर हे मीडियम टू हाय कव्हरेज आहे, म्हणजे तुम्ही याची कव्हरेज बिल्ड करू शकता. ब्युटी ब्लेंडरने थोडी कमी कव्हरेज आली आहे याची. ब्रशने तुम्ही ब्लेंड कराल किंवा फिंगर्सनी ब्लेंड कराल तर तुमची अशी कव्हरेज येणार. तर थोडं लाईट आहे म्हणून ते थोडं वेगळं वाटत आहे. थर्ड प्रोडक्ट आहे हे लिपस्टिक आणि फोर्थ आहे हे ग्लो अप मेकअप फिक्सर. तर आता हे तर मला सध्या करायची नाही, हे मी लास्टला करणार. तर जे मिनीज आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर मिनीजमध्ये मला 6 प्रोडक्ट्स आले होते, एक पाऊच आलेला आहे आणि हे 5 मिनी प्रोडक्ट्स आल्याकडे आहे. मॅटिफाईंग मेकअप प्रायमर, नॅचरल मेकअप फिक्सर आणि हाय परफॉर्मन्स फाउंडेशन. तर प्रायमर तर मी ते यूज केलं म्हणून मी हे नाही करणार आहे. देन मेकअप फिक्सर हे मी लास्टला ट्राय करणार. थर्ड आहे हे फाउंडेशन. तर आता हे आपण मिनी फाउंडेशन ट्राय करणार आहे. तर मी हाफ फेसला लावली आधी ब्लेंड केलं. हे मला खूप असं शियर फाउंडेशन सारखं वाटतं. ओके, तर या फाउंडेशनचे काही कव्हरेज तर नाही आहे. हे म्हणजे एक प्रकारे स्किन टिंट सारखंच आहे. थोडंसं शियर ग्लोई असं याची फिनिश आहे आणि म्हणजे ग्लो खूप छान देते आणि एकदम स्किन लाईक फिनिश वाटत आहे. तर हे तुम्ही ॲज अ स्किन टिंट किंवा नो मेकअप लुक किंवा मिनिमल मेकअप लुकसाठी तुम्ही हे वापरू शकता. पण हे फुल ग्लॅम, जर तुम्हाला फुल कव्हरेज मेकअप करायचा असेल तर हे कामाचं नाही. पण मला आवडलं याचं फिनिश, ग्लो एकदम स्मूथ आहे, एकदम इझिली ब्लेंड होत आहे आणि हे तुम्ही फिंगर्सनीच ब्लेंड करू शकता. तर याची पण फिनिश मला छान वाटतं.
तर आता आपण हे दोन्ही पण लिपस्टिक ट्राय करूया. हे लिप क्रायॉन आहे आणि दिस इज इन द शेड नाईट आउट 16 नाईट आउट. आणि ही जी लिक्विड लिपस्टिक आहे 02 स्पायसी न्यू. हा शेड खूप लाईट होणार आहे. हा शेड माझ्यासाठी नाही आहे, म्हणजे स्मूथ आहे, ग्लाईड खूप इझिली होत आहे, पिगमेंट पण खूप छान आहे. पण हा शेड माझ्या फेससाठी थोडा मला लाईट वाटत आहे. तर असा काहीतरी हा शेड वाटत आहे जो की माझ्यावर बिलकुल सूट नाही करत आहे. तर आता आपण ही लिपस्टिक ट्राय करूया. मंगल भावानया हा पण शेड माझ्यासाठी खूप लाईट झाला आहे. हा मी जर ब्राऊन लिप लायनरने आउटलाईन केला आणि आतमध्ये जर मी याला फिल केलं तर हा थोडा बेटर वाटू शकते, पण फक्त लिपस्टिकसाठी हा माझ्यासाठी खूप लाईट झाला आहे. मला बिलकुल नाही आवडतं, म्हणजे माझ्या 2 लिपस्टिक कामाची नाही. राहिलेलं सर्व करून येते ब्लश वगैरे, नंतर तुम्हाला फिक्सर ट्राय करून दाखवते. ओके, सो कॉन्ट्रोल ब्लश हायलायटर झाला आहे. आता आपण ट्राय करूया फिक्सर. आपण ट्राय करूया हे ग्लो अप मेकअप फिक्सर. यामध्ये असे पार्टिकल्स आहेत ज्यामुळे तुमचा फेस ग्लो करणार. तर हाफ फेसवर मी हा ट्राय करणार आणि हाफ फेसवर दुसरा ट्राय करणार. ग्लो तर करत आहे बिफोर आफ्टर. वाव. तर हे वर्क करत आहे, हे छान ग्लो देत आहे. तर तुम्ही हे पण नक्कीच घेऊ शकता. छान, मला तर आवडलं. हे दोन्ही पण मी रिपर्चेस नक्कीच करणार. हे जस्ट मेकअप फिक्सर आहे, पण मला बघायचं आहे की कोणतं मेकअप फिक्सर माझा मेकअप जास्त वेळ टिकवते. तर हे पण खूप छोटूसं आणि मिनी आहे. हे तर मला किती दिवस चालणार काय माहिती. त्याचं ॲप्लिकेटर थोडं बरोबर नाही वाटलं मला. झालं तर मी तुम्हाला सर्व याचा रिव्ह्यू सांगितले आहे. तर याची मी प्राईस प्लस लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. तर तुम्ही घ्या. सध्या पण ऑफर आहे सुरू. 999 मध्ये तुम्ही 4 प्रोडक्ट्स घेऊ शकता. तर तुम्ही पण परचेस करा आणि मला सांगा तुम्हाला कसे वाटलं. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. तर माझ्याचा तर टोटल झालं काहीच. 99 मध्ये 999 मध्ये फर्स्ट प्रोडक्ट इज स्विस ब्युटी रिअल मेकअप बेक्स रिअल मेकअप बेक्स हायलाइट बेक्स. ओके, सो फर्स्ट प्रोडक्ट इज स्विस ब्युटी रिअल मेकअप बेक्स